भाऊ न सांगता आलती मला येडी ते खरंच सांगतो मला येडी ते लय खरंच न सांगता आलती राव दोघं पण कुशाल राव. निलेश भाऊ ना आणि वहिनीनं मुंबईवरून येताना साडी आणलेली ही बघा आई कशी वाटते का भारी वाटतं. आता ही भाऊ आता ही गट होणार आहे बरं ह्याची ग्रेव्ही होणार नाही अजून आणि मस्त एकदम हे सामान्यामध्ये ना तुम्ही शिक्षण तर कराच पण मी काय म्हणतो ना शिक्षणपेक्षा जर तुम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून जर तुम्हाला काही कुठल्या एका चांगल्या गोष्टीचा नाद आहे तर त्या तुम्ही त्या गोष्टी त्या फोकस करा तुम्ही. हर मध्ये भावनो गुड मॉर्निंग. आज ना काहीतरी वेगळं होणार आहे. मी माझ्या एका मित्राला फोन केला होता. मला तुझा बोलण्याचा अंदाज थोडा वेगळा वाटला. मुंबईचा मित्र आहे निलेश तुम्हाला माहिती आहे जण मला ड्रोनची बॅग दिली होती त्याच्या घरी आपण 2 दिवसापूर्वी होतो त्यानं मला दादराने येतं NS200वरती. त्याचा मला फोन आला कपल रायडर दोघंजण. मला त्यांच्या बोलण्यात थोडा डाऊट आला आहे. मला म्हणले लोकेशन पाठव म्हणलं तुझ्या घराचं. तर मला वाटतं नाही कोणतरी माझ्या घरी आज 2 पाहुणे आणणार मला असं वाटतं त्यामुळे मी फुल तयारी केली आहे. पाण्याची बादली ठेवली एकदम घर बघा घर बघा कसं केलं आहे बघा. असं तुम्हाला कधी घरी एवढं असं बघायला मिळेल का मोकळं खाली नुसती गादी घरामध्ये विषय खोल समजा. ये तू तयार होऊ नये ना ताट केले ना तयार हां ती पचायती ठेवून तांदूळ त्यांच्यावर टाका. ही काय करते तू हे ही काय करते भावानं ही बघा मित्रांनो ही बघा काय करते काय ही तू म्हणला की लेट ही नटाच आहे का ही मग तू बटा काढते बाहेर काय करते या बटा बाहेर काढते बटा लय नट म्हणला मग आयो आय कशी नटते या पण यायला लागलाय ती यायला लागलाय हा दाखवतो यायला लागलाय भाऊ यायला लागलाय. मी ब्लॉग एडिटिंगचा करायला सोडून ना मी नुसतं पुलतो इकडे तिकडे नुसतं ती हमकास आला 1,00,000% आलाय ती आला काहीतरी माझ्यासोबत प्रँक करते ती एवढं काय 100% सांगू शकत नाही ती का नाही पण त्यांना अंदाज काढला होता लोकेशन पाठवताना लोकेशन पाठवलंय. मला वाटतं ती प्रँक करते माझ्यावर माहीत नाही मला काय बनकडे ती मी माझी गाडी आतमध्ये घेते चला. जय देवी जय सीता देवी तुझे मागे पागे लागू आला थांब बघू दे एकदा रस्ते मला आलती का. ये रोड दिखा दो ये वही रोड है जिस रोड से मेरे गांव की तरफ सभी लोग आते हैं और मैं इस गांव का राजा हा भाई कोई है क्या नाही मला वाटतं लोक चेष्टा करते तुला काय वाटते मग काय चेष्टा करते ना मग काय चेष्टा मला तर करते वाटतं 100% ती येणार असं वाटतंय. मला नाही वाटत मला तर वाटतं जाऊ दे असं ते सोडून चल आली रे आली मुंबईवरनं जोडी आली मुंबईवरनं न सांगता आलाय दोघं न सांगता आलाय सरप्राईज असलं कसला सरप्राईज तुम्हाला होता 2 दिवसापूर्वी 2 नंतर किती 4 दिवसानंतर भेटायचं म्हणलेलं का नाही आली काय या येडी ते खरंच सांगतो मला येडी ते लय खरंच न सांगता आलती राव दोघं पण कुशाल राव. चल त्यांच्या गाडीला ना एक छोटासा पांडा आहे त्यांच्या गाडीला तुम्हाला दाखवतो एक छोटा पांडा आहे हे चल. पाठीमागं वहिनी द्या आय म्हणते गडीच येऊ दे. मित्राला का तो म्हणला नाही यानं नाही काय डायरेक्ट अचानक आलाय तो एकदम अचानक बाहेर अरे तो अचानक आला एकदम अच्छा हा मग कशाला मग तिला करायचं परंपरा आहे ती गावाकडली असं ओवळायला असतं आरती ओवळायची असती. हा कर बघा रे अरे बघा रे स्वीट थँक्यू सो मच असू द्या एकदम स्पेशल फील होते वेगळंच वाटतं हवा खूप आहे माहिती आहे हा ओके हा तिकडे बघ की तिकडे कुठे बघते आई तुमच्या दोघांकडेच बघते एकदम असं वाटतं की ही लाईफ जगायला ना
हा आता कोण पैसे देऊन पण नाही जगू शकत होय ना अशी बाई. शेतात आहे पूर्णपणे मग असंच पाहिजे असंच पाहिजे. येताना त्रास तर नाही झाला ना अजिबात भारी वाटलं ना चांगले असते तुमचे आवाज चांगले असते हा ना म्हणजे तुमच्यासाठी मस्त बिछाना तयार बिछाना तयार केलं आपल्याला अजून वरच्या घरी जायचं अजून ते तो नारळ तो नारळ ते वरचं तो अरे ते समोर तिकडे हा अरे तुम्ही बसा ना वातावरण हे बघा सेम कालच्यावर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आमची पाहुणे मंडळी तिकडे गोल गोल गारख्या घेते ते खांबाला आहे आणि इकडं निलोबाचं काय ऐक शोधतो कुठे गेला माझा माईक अच्छा ह्याला खवळ ह्याला म्हणलं तो ब्लॉक कर ना म्हणलं ड्रोनचं सामान चार्जिंग लावलं इथं घेतलं चला एक रेडी कोणाच्या घराला अशी चाव्याला दोरे आहे ते मला कमेंट करून सांगा बरोबर आणि आता आमचं पावसाळा स्वागत पावसाने होत आहे इंद्रदेवांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय येऊन. अच्छा म्हणजे ह्या वर्षीचा पहिला पाऊस तुम्हाला इथं भेटला भेटला आणि आता आपल्या गाडीचा वाढदिवस पण इथंच आहे अरे म्हणजे एवढं भारी का ना ह्यांच्या गाडीला आज पूर्ण 1 वर्ष झाले एक वर्ष झालं आणि आजच ही माझ्या घरी आलीत आणि आज पाऊस पण आला हे बघा समोर पाऊस बघा काय जोरात रपाट्यात पाऊस आला जोरात पाऊस नाही बघा एकदम जोरात आणि इकडं आता असं पेरणी चालू इकडं ओय. कस काय अरे ओय बघ ह्यो भावा थोडं जपून नारळ कोणीकडे पण येऊ शकतोय ह्याला 3 डोळे असतात ठीक आहे ना ह्याला 3 डोळे येतं आता ह्यातला कुठला हलका त्यात बघायचं आणि ह्यातमध्ये आरामात होल पडतं हा हलका आहे मस्त आहे ना एकदम मस्त आहे आणि नारळ पण असं खाल्ल्यावरती मस्त वाटत होतं. भारी वाटतं ना हा अरे कुठे आहे दिसत का नाही कुठे गेला अरे हवं 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 हे समोर घर तर मी काय करायचो ना तिथून असं मधनं इथे यायचो आणि ह्याच्यावर लपून बसायचं मी हां ह्याच्यावर आणि लपायचं कुठं एकदम त्या वारल्या फांट्यात ते आणि का लहानपणी हे तर खूप हे होतं पाला खूप होता पण त्यामुळे ते दिसून येत नव्हतं मग ते मी तिकडल्या कोपऱ्यात जास्त असायचो इकडे थांबलं तर मग इथून आई जायची इथून अशी हुडकत जायची तोंडवर दाबून असं असं लपून बसायचं असं हां असं लपून ह्या इथं बसायचो नंतर मी ह्या इथं बसायचो इथं दिसत नव्हतं कोणाला आणि एक दिवशी जी गहलू म्हणतो आणि जी आजोबांना जी खालनं दगड गुंड फेकायला चालू केलं बरं खाली येतो का नाही लय भयंकर इथं घर ना घरासमोर इथं आजी आजोबा राहायची म्हणजे चुलत आजी आजोबा इथं घर तुम्ही ती म्हणलं ना माझी घर ती घरी त्या घरी तर मग रात्रीला जेवायला आणि झोपायला त्यांच्यापाशी असायचो ह्यांच्यापाशी झोपायला असायचो लाईफ मध्ये तुमचा गोल असला पाहिजे काहीतरी हा, right. उद्देश असला पाहिजे लाईफ जगायचा तरच काहीतरी होऊ शकतं हा. नाही तर शिक्षण नाही प्लस लाईफचा काही उद्देश नाही मग ते काहीच करू शकत नाही हां बरोबर आहे कारण की आताच्या सल्लाग जमान्यामध्ये ना तुम्ही शिक्षण तर कराच पण मी काय म्हणतो ना शिक्षणपेक्षा जर तुम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून जर तुम्हाला काही कुठल्या एका चांगल्या गोष्टीचा नाद आहे तर तुम्ही त्या गोष्टी त्या फोकस करा तुम्ही आणि मी शिक्षण तिसरे झाले पण मला कुठंच अडचण येत नाही इंग्रजी बोलायला समजा येतं मला समजा गोष्टी जमते त्यामुळं मी तर एकच म्हणतो मी शिकलो एवढं समजतो फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये त्यामुळे म्हणतो मी ट्रॅव्हलिंग द वन ऑफ द बेस्ट क्रेझी एज्युकेशन तर त्यामुळं ट्रॅव्हलिंग फक्त करा बरोबर ना अगदी बरोबर थोडं जास्त ज्ञान पाजलं मी ह्यांना ना अशा काटाट्यामधून नेतो याड्या बाबळीतून तर कसं वाटतं या मस्त एकदम मस्त हे चंदन झाड या जे म्हणतात ना ह्यातनं मग हे ह्यातला गाबा शेंट तयार होतो हां तर हे ह्याच्या बुडामध्ये गाबा असतो या अच्छा हां त्याला जर काहीतरी आणलेलं आहे बघा ह्या दोघांना आई खावा आणलाय आणि आई वडिलांसाठी आणलाय माझ्यासाठी नाही आणला ह्यांना जाऊ द्या ह्यांचा जीवच नाही माझ्यावर असं त्याला ही काहीतरी वेगळंच आहे छोटस काय असंच छोटस काय माहिती काय पॅक करायला भेटलं काय आहे? काय आहे ग पहिल्यांदा आलं. साडी आई खूप झाली ना ह्यांना साडी नेसवून लावाय म्हणलं आईला म्हणलं तुम्ही सकाळीच बघ किती मोठं की इथे आहे. तुम्हाला कसं भारी या ते खास आहे कशी वाटते लय भारी आहे फायनली आईसाठी निलेश भाऊना आणि वहिनीनं मुंबईवरून येताना साडी आणलेली ही बघा आई कशी वाटते का भारी आणली भारी वाटतंय भारी आहे थँक्यू ती सांगायची नव्हती डायरेक्ट यायला लागलेली
डायरेक्ट निघली होती ही. पण तो आपण ओळखलंच होतं. मी आधी वळलेलं ह्यांच्या बोलण्यातून मला काहीतरी वेगळं जाणवतंय ह्याच्या नाही 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 मी म्हणलं हे असं का बोलतोय की तू येशील ना माघारी, तू कुठे जाणार आहे, हा मग तू उद्या तरी येशील ना. मी म्हणलं काहीतरी गडबड येणार आहे म्हणलं माघारी. हे बघ मिरचा ठेसा, गावारान मिरचा ठेसा, खारं वांग आणि आमरस आणि करोड्या भातवड्या मस्त मध्ये तोंडला पाणी सुटलं रे बच्चा. ही बघा हे बघा मस्त भाऊ. आता ही भाऊ आता ही गठ होणार आहे बरं, ह्याची ग्रेव्ही नाही अजून. आणि मस्त एकदम इकडे येऊन तुम्ही वास घेऊ बघू शकता, एवढा भारी वास. हे बघ कसं आहे हा. आणि एक तर खाल्ल्याचं बघा तुम्ही म्हणता ना किती भारी आहे, एक नंबर. आणि चुलीवलं जेवण ते चुलीवलंच असतं या. हा उसावर आमरसाचा प्लॅन एकदम मस्त करतोय आज. आमरस करायचा आहे आणि त्यानंतर ना शे आहेत बघू शकता वहिनी आणि आमची आई एकदम मस्त मध्ये. आमच्या आईनं मस्त लाटून द्यायचं आणि वहिनीनं मस्त हे करायचं. आणि बघू शकता हे आहेत बघा भावना ही बघा किती भारी चपाती केली. आणि चपाती एकदम लाल चपाती. पण चपात्या कशा आहेत पण मस्त आहे ना. ते सगळं द्या. वांग्याची भाजी दाखव रे, दाखवा वहिनी एकदा. काय मस्त अशी वांग्याची भाजी झाली एकदम भारी ना. आणि आमरसपणाने करोड्या भातवड्या तोंडला सुटलंय पाणी, त्यामुळे काय लई नगं बोलायला नाही सगळ्यांनाच संग बसून खायचं, त्याशिवाय मजा येत. टेंबूर केक घेऊन त्या गाडीचा वाढदिवस आहे आज. आताच लग्न आम्ही ह्या भाऊच्या गाडीचा वाढदिवस आहे तर आम्ही निघालो आता केक आणायला. ठीक आहे, तर केक आणायला निघालो टेंबोर्लीला ह्या गाडीवरती. एकदम मस्त भारी वाटतं, एकदम चिल. तर चिलमध्ये जाऊया आणि चिलमध्ये येऊया. चला वा काय गाडी वाटते या. आणि आबाळ आलंय ना, आबाळ तुम्हाला दाखवतो. लोकेशन बघा पुढलं काय झालंय. अरे घ्या तर तुम्ही, मी येतो ना नंतर ना. अरे घ्या. अरे काय माणूस आहे तुम्ही. ठीक आहे, आता आम्ही केक कट करतोय बरं का. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू TRK बेबी. ओके थांबा पहिला हा घास हिला. थांबा सोडणार पण. खा बाई तू, खा तू, हा तू खा. असं धर धर सांग असं धर हातात. असं धर आता बघा. ओके दादा ड्रोन उडवा. कसं उडवा की तिथं हां ते दाबा. हां हा लांब ठेवा बघा. आय ड्रोन आये दादा ड्रोन उडणार नाही फेकून देशील बिचील. हां दाबा ह्याला दाबून धरा, ह्याला दाबून धरा. हां दाबून धरा, हां दाबून धरा. हां चलो चल. ह्याला इकडे घ्या. वरती करायचं. ह्याला वर आणि ह्याला मागं वाडा. हां दमाने. हां असं जरा. हां ह्याला खाली आणि ह्याला वर. इकडे इथं बघ बघा. हां ह्याला टाकल्यावर अगं बया दादाला ड्रोन कसा उडलाय. दादा ड्रोन उडला. शिकले मारे. अरे खतरनाक. आता हेलिकॉप्टर जरा या हात देख क्या चल रहा है. भांडी घासायला आले ती पण आम्हाला ती बरोबर वाटत नाही. तुम्हाला इथे येऊन भांडी घासायला लावली ती. असं काही नाही, 2 भांडीसाठी काही होत नाही. केलं असतं नाही ना. बघा जेवायला आज बघा काय केलेलं आहे सध्याला. वाव भजी कुरवड्या भातवड्या. ओके आम्ही मस्त जेवायला बसलेलो आहे. बघा जेवायला काय आहे. वांगे आमरस थोडं वांग कसं वाटतंय. मस्त आहे ना, एकदम नंबर 1 ना. वा लागतंय सांगा. कसं वाटलं मस्त आहे ना. एक नंबर. एक चक्कर हाणू. बस वाटतं बसायचं गाडीवर. तर भावांनो आई म्हणते की हिला गाडीवर बसायचंय. ठीक आहे भारी वाटते रे गाडी.
बसा येत आहे हां, बघ बरं. ठीक आहे चला आई बघू जमते गायला बसायला चला आय जमल का हां. आई आई जमल का बसायला थांब तिला सवय तिला असंच लागते तिला फायनली आई बसली गाडीवरती अशी रापाडी निघून जातो. ए कॅमेरा दे आता आईची इच्छाच आहे आईला चक्कर मारायची म्हणल्यावर आईची इच्छा पूर्ण तर किती पाहिजे ना आई बघ जेव्हा आदळत आहे काय गाडीवर आदळ आहे थोडं तरी आदळत आहे का पण तुला पहिल्यांदा असं का वाटलं कुठलं तरी एवढं गाडीवर बसावं तू तर म्हणली नाही ह्याच्या आधी एवढ्या गाडी आल्या आपल्या घरी पण तू म्हणली नाही बसावं सपय जशी रे बसा येत नाही मग म्हणलं तिनं कुठं गाडी होतं त्याच्यावर बसा येत नव्हतं. तर भावानं फायनली आपले मित्र आपल्या घरून सध्या निघायला लागले ती मुंबईच्या दिशेने तर खूप मजा आली यांच्या संग थांबून राहून आणि चला ह्यांना टाटा बाबा करू आणि व्लॉग पण खतम करतो कारण की हा व्लॉग ठीक आहे एवढ्यापर्यंत आता इथून पुढे मी रोज डेली व्लॉग करता पूर्ण प्रयत्न करेल तर भाऊ कसं काय वाटला व्लॉग जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ करा लाईक चॅनल करून टाका सबस्क्राईब चला भेटूया फुल्या व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र.